राज्यामध्ये नवं सरकार येऊन अजून 3 महिनेही पूर्ण झालेले नाहीयेत. तोच अजित पवार गट चांगलाच अडचणीत सापडलाय. आधी मंत्री धनंजय मुंडे आरोपांच्या फेऱ्यात अडकले आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना एका जुन्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टानं या जुन्या प्रकरणामध्ये शिक्षा ठोठावताना माणिकराव कोकाटेंना चांगलंच खडसावलंय. आता माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून जोरदार मागणी होतीये. पाहुयात याच संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट. अजित पवारांचे 2 मंत्री अडचणीत. अजित पवारांच्या 2 मंत्र्यांचे राजीनामे होणार. एक आजी कृषी मंत्री आणि एक माजी कृषी मंत्री. अजित पवारांच्या या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा हा त्यांच्या तत्कालीन काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आजी कृषी मंत्र्यांना खोट्या कागदपत्रांमुळे राजीनामा देण्याची वेळ आली आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000ची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. 2 वर्षांची शिक्षा ठोठावली की विधिमंडळ सदस्य हा अपात्र ठरतो. पण विधिमंडळ कार्यालयानं आता 24 तास उलटले तरीही अपात्र ठरवलेलं नाही. मोदी आडनावावरून टीका केल्यानं राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि लगेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली. काँग्रेसचे सुनील केदार यांना नागपूर बँक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवलं. शरद पवार गटाचे खासदार मोहम्मद फैजल यांनाही एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर अवघ्या काही तासात लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवलं. केदार प्रकरणात इतकी तत्परता दाखवणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कोकाटे प्रकरणात दाखवणार का असा सवाल उपस्थित होतोय. आज दुपारी माणिकराव कोकाटे कृषी खात्याचे मंत्री आणि या सरकारच्या मंत्रिमंडळात सामील असले यांच्यावरती आरोप सिद्ध झाल्याचं कोर्टाने सांगितलं आणि फसवणुकीचे खोट्या सह्या करण्याचे असे विविध आरोपांखाली त्यांना 2 वर्षाची सजा सोपवली. मी पहिला इंटरव्ह्यू दिला त्याच्यातच सांगितलं हे सरकार काही करणार नाही. मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही. त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही. त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही. विरोधकांकडनं विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जातोय. पण विधिमंडळ कार्यालयाची नेमकी काम करण्याची पद्धत काय तेही आम्ही जाणून घेतलंय. नाही, असं आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आधीच अजित पवारांवर राष्ट्रवादीवर एक दबाव आहे. त्यातच माणिकराव कोकाटेंच्या कालचं प्रकरण पुढे आलंय. नाशिक न्यायालयाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचं मंत्रिपदच काय पण आमदारकी पण धोक्यात आलेली आहे. आता नाशिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने समजा जर स्थगिती दिली तर त्यांची अपात्रता आमदारकीची काही काळ टळू शकेल. परंतु न्यायालयाने जे ताशेरे ओढलेत त्यानंतर त्यांना मंत्रिपदावर ठेवू नये यासाठी निश्चितपणे दबाव वाढणार आहे. नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 मंत्र्यांची पाठराखण करणं अजित पवार यांच्यासाठी निश्चितपणे कठीण असेल असं दिसतंय. माणिकराव कोकाटेंना हायकोर्टात दाद मागण्यासाठी 2 आठवड्याचा कालावधी दिलाय. तिथेच न्याय मिळेल अशी आशा अजित पवार गटाला आहे. होऊ शकतं ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते. पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत. राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार
जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनून. त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. माणिकराव कोकाटे साहेबांच्या प्रकरणामध्ये ते 30 वर्षाच्या जुनं प्रकरण आहे. 30 वर्षापूर्वी झालेली ती घटना आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला जी आमची बाजू मांडायची आहे ती न्यायालयाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे की हायकोर्टामध्ये आम्ही त्याच्याबद्दल अपील करणार आहोत, आमची भूमिका हायकोर्टामध्ये मांडणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये आम्हाला रिलीफ भेटेल. त्याचं कारण 30 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीनं माणिकराव कोकाटे साहेबांच्या विरोधात केस दाखल केली होती ती राजकीय वैमनस्यातून, राजकीय विरोधातून ती केस दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नव्हतं. माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावताना कोर्टानं खडे बोल सुनावले. आरोपी कृषी विभागाचा मंत्री, शिक्षा झाल्यास त्याची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, मात्र समाजाला एक मजबूत संदेश देणं आवश्यक. फसवणूक, बनावटगिरीसारखे गुन्हे सहन केले जाऊ शकत नाहीत. व्यक्तीच्या पदाची किंवा प्रतिष्ठेची पर्वा न करता कारवाई होते. न्याय गुन्हेगाराच्या पदाची दखल घेत नाही. आरोपी एक राजकारणी आणि वकीलही आहे. अशा बेकायदेशीर कृत्याचे परिणाम माहीत असूनही गुन्हा केला, कायद्याचा पूर्णपणे अवमान केला, गरजू व्यक्तींचं नुकसान केलं. आरोपीनं बेकायदेशीरपणे मालमत्ता बळकावली. दोन्ही आरोपींविरोधातील परिस्थिती अतिशय गंभीर. लोकप्रतिनिधींनी त्यांची मर्यादा ओलांडल्यानं अनेकांचे राजकीय करिअर संपली आहेत. आता विधानसभा अध्यक्ष माणिकराव कोकाटेंबाबत काय भूमिका घेणार? इतरांना जो न्याय लावला तोच कोकाटेंना लावणार की सत्तेच्या शालीची विशेष ऊब कोकाटेंना मिळणार? नैतिकतेची भाषा फक्त करायची, कृती मात्र काहीच करायची नाही अशी सद्यस्थिती दिसून येते. म्हणजे बोलाची कडी बोलाचाच भात अशी एक मराठी म्हण आहे. कदाचित राजकीय नेत्यांना ही आत्ता साजिशी आहे. फक्त बोलायचं, कृती मात्र काहीच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.